पळाला तो लबाड पळाला कसं अरे सरकार इतकं पाठीशी घालतंय का त्याला अरे त्या लबाडाला काय कुत्र्याला त्या काढलेलं ते हराम करायला अरे त्याच्यात हिंमत होती तर समोर न्यायचं होतं त्या लबाड पळाला तो. तर आपण बघितलं की इकडे सगळ्या नागरिकांची गर्दी आहे ती पाहायला मिळते. प्रशांत कोरटकरला दुसऱ्या मार्गाने कोर्टात नेल्यानंतर सगळे शिवभक्त आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. लपवून नेलं अशा पद्धतीची भूमिका आहे ती या सगळ्यांनी घेतलेली आहे आणि कोल्हापूर पोलिसांच्यावर देखील संताप हे शिवभक्त व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. तर आक्रमकता आपण पाहतोय इथे शिवभक्तांची प्रचंड अत्यंत संतापलेल्या अवस्थेमध्ये ते अशा पद्धतीचे दावे करतायत की व्हीआयपी ट्रीटमेंट कुठेतरी प्रशांत कोरटकरला दिली गेली. त्याचबरोबर कोल्हापूरच्या पोलिसांकडनं सुद्धा कुठेतरी त्याला सहकार्य मिळतंय किंवा ते त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करतायत अशी सुद्धा एक संवेदना या आंदोलनकर्त्यांमध्ये पाहायला मिळतेय आणि व्हीआयपी ट्रीटमेंट प्रशांत कोरटकरला मिळतेय असाही त्यांचा आक्षेप आहे. नक्की हे आक्षेप का आहेत हे सुद्धा पडताळून पाहणं महत्त्वाचं असेल, याबद्दल माहिती घेणं महत्त्वाचं असेल. परंतु या सगळ्याच्या मागे महत्त्वाची पार्श्वभूमी आहे ती प्रशांत कोरटकरने महापुरुष म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह उद्गार काढलेले होते त्यामुळे सर्वात आधी संपूर्ण महाराष्ट्राच्या संवेदना दुखावल्या गेल्या होत्या. दरम्यान दुसऱ्या दरवाजाने कोरटकरला कोर्टात नेलं गेलेलं आहे. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टात आणण्यात आलेलं आहे. म्हणजे समोर असलेला सगळा जो जमाव आहे त्याला कुठेतरी तुरी देत आणि त्यांच्यापासनं दूर नेत प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टात आणलं गेलं आणि म्हणूनच कदाचित या आंदोलकांचा असाही आरोप होता की त्याला लपून छपून कोर्टात नेलं गेलं. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की न्यायव्यवस्थेप्रमाणे पुढची सगळी प्रक्रिया पार पडण्यासाठी आता कोरटकरला कोल्हापूर कोर्टात आणण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता पुढची प्रक्रिया सुरू होईल. एक मोठ्या पद्धतीचं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलेलं होतं आंदोलकांच्या माध्यमातून. कारण या आंदोलकांनी असं आव्हान दिलं होतं की आम्ही कोल्हापुरी पद्धतीने समाचार घेणार आहोत प्रशांत कोरटकरचा. त्यांनी जी वक्तव्य केली त्याबद्दल हातामध्ये कोल्हापुरी पायतानं घेऊन हे सगळे लोक उभे आहेत आणि प्रचंड आक्रमक झालेले आहेत. या सगळ्यांना सावरणं आणि त्याचबरोबर प्रशांत कोरटकरला कोर्टामध्ये नेणं हे पोलिसांच्या दृष्टीने अत्यंत जोखमीचं काम होतं आणि त्यामुळे प्रशांत कोरटकरला आता कोल्हापूर कोर्टामध्ये दुसऱ्या दरवाजाने नेण्यात आलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. प्रशांत कोरटकरला तेलंगणातनं